बाप्पा मंगल मूर्ती आई कालिका माते की, छत्रपती शिवाजी महाराज की, नमः पार्वती पते हर हर, जय श्रीराम। दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा असतील। टीम मुसाड चांदेवाडी आणि टीम कालिका माता साखर प्रथमतः टॉस जिंकलेला आहे। इथे टीम साखरने बॅटिंग घेतले आणि फिल्डिंग साठी पाचारण केलंय मुसाड चांदेवाडीला। लगेच आपण फिल्डिंग सेट करा मुसाड टीम। आणि सलामीची जोडी मैदानामध्ये देखील सुपूर्द करायचे। या मॅच साठी आखो देखा हाल आपल्या सर्वांच्या समोर ठेवण्यासाठी माझ्यासोबत देखील जोडले गेलेत सिद्धेश युतेकर। नक्कीच दोन्ही टीम प्लीज रूपा आणि सुशांत आपल्याला 7 वाजेपर्यंत ग्राउंड खाली करायचंय असं आयोजकांना आपण सहकार्य करू। 15-15 मिनिटांमध्ये आपल्याला ही मॅच कंप्लीट करायची। दोन्ही टीमला शुभेच्छा असतील, अभिनंती असेल। त्याचप्रमाणे आयोजकाचे सर्व कार्यकर्ते, आयोजक टीम, पाली उपालेवाडी सर्वांनी हे आपलं जे मेन स्टेज आहे तिथे यायचं आहे। आयोजक टीम आपण स्टेज जवळ यायचं आहे। बाउंड्री लाईनचा ताबा घ्या। सिद्धेश युतेकर। तर या लाईव्ह मॅच साठी दिलीपजी प्लीज जॉईन विथ मी या लाईव्ह मॅच साठी। फायनलचा सिद्धेशजी आपल्याला थोड्या वेळामध्ये जॉईन होतील। तोपर्यंत आखो देखा रोमांच आपल्या गोडवाणीतून देखील एक माईक तुम्ही रिसीव करा आणि आपण देखील या स्पर्धेसाठी, या मॅच साठी, मेगा फायनल साठी सुरुवात करायची आहे। स्कोरर रोहित गोगावले, बाळा रोहित गोगावले। चला आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पुनश्च एकदा मनमनाच्या मंदिरात मूर्ती आज सजली, स्वागत असं तुमच्या ही शब्दांची पुष्पांजली। या ठिकाणी उपस्थित क्रीडा रसिकांचे, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व क्रीडा प्रेमींचे या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। बघा मित्रांनो, 2 दिवस ही एक मानाची स्पर्धा आपल्या सर्वांच्या समोर पाहायला भेटली। ती स्पर्धा म्हणजेच श्री कालिका माता चषक 2026 आणि प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली कालिका माता साखर चौकीची वाडीने। सलामीची जोडी मैदानामध्ये आले प्रीतम उतेकर, त्याच्या जोडीला साहिल उतेकर आणि षटक क्रमांक पहिलं इथे पाहिलं तर विठ्ठल धोत्रेला आपण बघतोय, पंढरपूर एक्सप्रेस। या मॅच साठी सामना अधिकारी म्हणून योगेश जाधव आणि अविनाश चव्हाण सर असतील। तर आपण दोघांनी देखील ही पाहणी या मॅच साठी करायची आहे आणि उर्वरित स्वयंसेवक आपण मैदानाच्या चहू बाजूला सेट देखील राहायचं आहे। पंच लाईट्स ऑफ होऊ द्या का, लाईट ऑफ। हॅलो ओके असू दे, साऊंड डिस्कनेक्ट होईल, आपण मॅच कंटिन्यू करू। ऑल सेट सागर दादा, फराड सागर रेडी। चला मॅचला सुरुवात। पहिला चेंडू इथे शरीरावरती आदळला होता, एक धाव ओपन केले स्वतःचं आणि टीमचं देखील खातं ओपन केलंय। या ठिकाणी पाहिलं तर प्रीतमने मेगा मुकाबला 50,000ची स्पर्धा, मानाची स्पर्धा। बघा या स्पर्धेसाठी गेले 2 ते 3 महिने हे मंडळ अतोनात
हॅलो 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 डीजे एकदा फक्त सेटिंग करा. येस थँक्यू. यूट्यूबला आवाज जातोय का आपला एकदा क्रॉस चेक करा. हॅलो हॅलो तर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात केली जाते. एक झेल ड्रॉप केलाय रघुच्या माध्यमातून. यावेळी मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू होता. ऑन साईडला ऑफ साईडला मारलेला फटका आहे. तिथे एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बॉल फेकी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा काय रोखू शकत नाही आहेत. या 2 धावाने संघ पुढे सरकला. फलकावरती धावा आल्या 7 वरती. 7 रन ऑन बोर्ड. इथे पाहिलं तर साखर चौकीची वाडी टीम आहे. या टीमसाठी भरीव असं पाठबळ देण्यासाठी समस्त साखर गावचे सहकारी इथे जोडले गेलेत. सूरजजी रेवणे आहेत, सागर रेवणे इथे हजर आहेत. ऑल टीम सेट आहे. मोठा फटका मारलाय. इथे काय होतंय आता मात्र बॉल पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. या 6 धावांनी संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या फलकावरती आली ते म्हणजेच आपण पाहिलं तर 13 वरती. 13 रन्स ऑन बोर्ड. एक झेल देखील ड्रॉप झाला होता प्रीतमचा. तो झेल इथे महागडा ठरला जातोय. पुढचा चेंडू इथे विठ्ठलचा. पुन्हा एकदा ऑन साइडला मारलेला फटका आहे. तिथे मदन चांदे आहे आणि मदनने मात्र कोणती चूक नाही केली आहे. पकडलाय कॅच. संपलाय खेळ. प्रीतम उतेकर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला गडी गारद टीम सागरचा आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या फलकावरती 13 वरती स्थिर आहे. विजय सर. हॅलो. तर नक्की ते रोहित एक चांगल्या प्रकारची लढत आपण पाहतोय. फायनलचा सामना आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल तो प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरेल. साखर चौकीची वाडी विरोधात मुसाड चांदेवाडी. 3 षटकांचा सामना आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. एक नक्कीच आजच्या दुसऱ्या दिवसातील ही शेवटची लढत आपण पाहतोय. कालिका माता चषक पाली उपालेवाडी 2026चा थरार. आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो 2026चा मानकरी ठरेल. पाली उपालेवाडी चषक एक आगळं वेगळं आयोजन नक्कीच आपण पाहतोय. सामन्यातील दुसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो ओम सुर्वे. पंचांच्या उजव्या साईडनी मारा करतोय. पहिलं षटक हाताळलं होतं ते विठ्ठल धोत्रे यांनी. एक चांगल्या प्रकारची रणनीती आखली. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक घेऊन आलाय तो ओम सुर्वे. मोठा फटका मारलाय. चेंडू हवेमध्ये. रघु सुर्वे चेंडू खाली येतोय. झेल मात्र तिथे काय होत नाही. पण 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येचा मात्र गडी बाद होतोय. आणि गडी बाद होतोय. दुसरा गडी धावबाद होतोय. चांगल्या प्रकारची रणनीती आखले. चांगले क्षेत्ररक्षण सजवले ते मुसाड चांदेवाडी या संघाने. एक नवीन आलेला फलंदाज प्रतीक उतेकर. प्रतीक उतेकर एक नक्कीच मला वाटतं 3 षटकात जरी 18 चेंडूत 30 ते 35 धावा धावफलकावरती लागल्या तर नक्कीच एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. अकोटप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला मदन चांदे येतोय चेंडू समोर. चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश आले. आणि या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होते. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. मुसाड चांदेवाडी विरोधात साखर चौकीची वाडी ही लढत नक्की आपण पाहतोय. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत रोहित की 17 धावा धावफलकावरती लागतायत. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटची मात्र तिथे एज लागले. डॉट चेंडूची सांगता झाली. एसटीच्या पाठीमागे नक्कीच एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र झाले नितीन मोरे यांच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या मात्र रोखले 17 या आकड्यावरती. 3 षटकांचा सामना आहे. 18 चेंडूचा खेळ असेल. 30 ते 35 धावा धावफलकावरती नक्कीच लावाव्या लागणार आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता प्रतीकचा. पण एक क्षेत्ररक्षक मात्र तिथं अव्वल दर्जाचा तटस्थ आहे.
पण एक लेगबाईच्या स्वरूपात नक्कीच मला वाटतं धाव घेण्यात यश आले. संघाच्या धावसंख्येचा पुन्हा एकदा 1ने वाढते. 18 धावा धावफलकावरती लागत आहेत. बॅट कट आहे, ठीक आहे. तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची लढत आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा इरादा आणि मात्र क्षेत्ररक्षक थोडासा प्लंबल होत आहे आणि त्याचाच फायदा मात्र होतोय तो फलंदाजांना. अशा 3 धावा, 3 धावेने संघाच्या धावसंख्येचा बदल होतोय. 21 धावा धावफलकावरती लागत आहेत. थोडीशी रनर इथे आहेत आणि मात्र मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं गचाल झालेलं दिसतंय ते मुसाड चांदेवाडी या संघाकडून. 21 धावा. फटका मात्र तिथे फसलाय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेत आहे आणि गडी बाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय तो साखर चौकीची वाडी या संघाचा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक चांगल्या प्रकारची रनर इथे आखली होती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. अचूक टप्प्याची गोलंदाजी करणे फार मोठे गरजेचं आहे. कारण ओम सुर्वे म्हटलं तर फिरकीचा जादूगार ज्याला समजला जात आहे. यावर्षीचा हंगामात त्याने एक चांगल्या प्रकारची नक्कीच गोलंदाजीची धुरा सांभाळले. पुढचा चेंडू ओमचा नवीन आलेला फलंदाज आहे तो अमर. नॉन स्ट्राईकला येतो प्रतीक उतेकर. एक चांगल्या प्रकारचे नक्कीच आपल्याला फटके मारावे लागतील. साजेशी अशी धावसंख्या उभारावी लागेल. कारण प्रतीक म्हटलं तर एक हाणामारी करणारा एक स्फोटक फलंदाज म्हणून समजला जातोय. टप्प्याचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय मोठा एक दणदणी खणखणी षटका. संघाची धावसंख्या मात्र 6ने वाढले. 27 या आकड्यावरती आणि एकेरी दुहेरी धावाने मात्र एक चांगल्या प्रकारची रनर इथे आखली. मात्र 12 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ असेल. या 6 चेंडूत 10 ते 15 धावा जर धावफलकावरती लागल्या तर नक्कीच मला वाटतं 40 धावांचा पाठलाग करावा लागेल. आणि जुना पाहिजे इथे खाली आहेत. तर एक मोठी लढत आपण पाहतोय. कारण या सामन्यात संघ विजयी होईल तो प्रथम पारदेचा नक्कीच इथे मानकरी ठरणार आहे. सामन्यातील तिसरं स्वतःच वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज मदन चांदे. पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय तटस्थ पंच तेजस उतेकर आणि स्वप्नील शिंदे. ही जोडी नक्कीच आपण पाहतोय. कालिका माता चषक पाली उपालेवाडी 2026 मध्ये आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आलेल्या सर्व क्रीडाप्रेमी रसिकांचं 27 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक घेऊन आलाय तो मदन. पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. मोठा प्रहार केलाय प्रतीकने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. छेल मात्र तिथे होतोय आणि छेल मात्र तिथे झालाय आणि गडी बाद होतोय. चौथा गडी बाद होतोय. झेल बाद झालाय. एक चांगल्या प्रकारची रनर इथे आखली होती. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र तिथे झालं होतं. कारण एक मोठा फटका मारला होता तो प्रतीकने. कारण त्याला माहिती होतं की प्रत्येक चेंडूवरती एक मोठा फटका मारण्याचा इरादा असं. पण अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण झालंय ते अक्कू चांदे आणि एक चांगला प्रकारचा असा झेल घेतलाय. 27 या आकड्यावरती नवीन आलेला फलंदाज सूरज मोरे. सूरज मोरे नवीन आलेले फलंदाज आहे. अजूनही मला वाटतं तिसऱ्या षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. सौरभजी आम्हाला सांगतायत, रोहित सांगतायत की शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. शेवटचे 5 चेंडू असतील. माफी असावी. एक चांगल्या प्रकारची रनर इथे आखतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच आपण पाहतोय ती मदन चांदे या गोलंदाजाकडून.
चांगला फटका मारला ऑफ साईडला, चांगली रणनीती येते. फलंदाज क्षेत्ररक्षण मात्र तिथं थोडासा प्लंबल झालाय. चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय मोठा दणदणीत चौकार. 4 संघाची धावसंख्या वाढते, 4 वाढते ते 31 धावा. 31 धावा धावफलकावरती लागतायत. थोडीशी रनर इथे आखतोय तो साखर चौकीची वाडी विरोधात मुसाड चंदेवाडी. फायनलचा सामना आहे, अंतिम सामना आहे. चांगला फटका मारलाय सूरजने. लॉंगऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र विठ्ठल येतोय. थोडासा प्लंबर झालाय. चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश आले. संघाची धावसंख्या मात्र बदल होतोय, 2 ने वाढते. 33 धावा धावफलकावरती लागताय. 33. पुढचा चेंडू मोठा प्रहार केलाय. फटका मात्र तिथे फसलाय. विठ्ठल धोत्रे येतोय. झेल मात्र तिथे का होत नाही. झेल सुटलाय. 2 धावा घेण्यात पूर्ण झाल्या. 3री धाव घेण्याचा इरादा सफल झालाय. आणि तर नक्कीच पंचांचा मात्र तिथे इशारा आलाय. थर्ड अंपरच्या भूमिकेत सातत्याने आपण कामगिरी पार पाडतोय. ते विजय उपाले या आपण इथे 3 पूर्ण आहेत. बर, तर नॉट आउट आहे. आणि या 3 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. 3 ने वाढले. 36 धावा धावफलकावरती लागतायत. 36 धावा धावफलकावरती लागतायत. 36. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र तिथे व्हायला पाहिजे, पण चांगली रनिंग होती आणि एकच धाव घेण्यात यश येईल. पंचांचा मात्र तिथे इशारा येतोय. एकच धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 37 धावा. चला स्पीडअप घ्या. अथर्व नवीन आलेला फलंदाज अथर्व उतेकर. शेवटचा चेंडू आहे. 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. संघाची धावसंख्या मात्र झाले 37. नवीन आलेला फलंदाज अथर्व उतेकर. नॉन स्ट्राईकला येतो सूरज मोरे. आणि मात्र यष्टा उद्ध्वस्त आणि गडी बाद होतोय. अथर्व गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या झाली 3 षटक समाप्तीनंतर 37 धावा. विजयासाठी 18 चेंडूत 38 धावांची गरज. 18 चेंडू 38 धावांची गरज. कालिकामाता चषक पाली उपालेवाडी 2026चा थरार आपण नक्कीच अनुभवतोय. पर्व 5वे मध्ये आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं, आलेल्या सर्व क्रीडाप्रेमी रसिकांचं, संघांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच या ठिकाणी बघा विजयजी आणि मी आयोजक टीमला सांगेन, संदेशजी आणि टीम, आपण नेक्स्ट जे प्राइस सिरेमनी आहे त्याची तयारी करून ठेवा, म्हणजे जेणेकरून कुठेही लेट होणार नाही आहे. आणि ही मॅच पूर्ण झाल्यानंतर आपण लगेच बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करू. बघा मित्रांनो, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये याची डोळा ही स्पर्धा संपन्न होताना आपल्याला दिसते आहे. श्री कालिका माता चषक पाली उपालेवाडी 2026. चला टीम साखर चौकीची वाडी लगेच फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी पाहिलं तर आपण ठेवलंय इथे 38 धावांची गरज आहे. 38 रन्स टू विन. मुसाड चांदेवाडी संघाला अनेक दिवसांच्या नंतर आपण ही सर्व मोठी स्पर्धा बघतोय. आणि मला वाटतं या सीझन मधील ही शेवटची देखील स्पर्धा असू शकते. जर मायडीबी असेल देखील शेवटची स्पर्धा, आणि येणारा सीझन मात्र एका नव्या जोशाने येईल.
बघा इथे माझ्यासोबत सिद्धेजी देखील जोडले आहेत. सिद्धेजी बघा ही क्रिकेटचा रणसंग्राम आता संपलेला आहे. आता आपण शिमगा बघितला, त्यानंतर जत्रा बघितल्या, सभेना बघितला पालख्यांचा, आणि या उत्सवाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आपले हे क्रिकेटचे सामने देखील पाहिले आणि हा शेवट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र ओढ असणार आपल्या गणरायाच्या आगमनाची आणि शक्तितुरा होणारा पुन्हा एकदा तोच नवा जल्लोष, नवा जोश आपल्या 15 गावामध्ये या कोकणामध्ये रंगला जाणार. म्हणून एक सुंदर गीत आहे, हे गणा सांग मला येशील तू कवा, आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी, आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी, वाट किती पाहू रे गणा धावत ये लवकरी. नक्कीच आपल्या गणरायाचं देखील आगमन होणार आणि आपला कोकण मात्र निसर्गाने बहरला जाणार. पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण कोकणामध्ये देखील येणार आणि या मॅच पहिल्या षटकाचं समालोचन करण्यासाठी मी जातोय सिद्धेश कडे. सलामीची जोडी मैदानामध्ये आले, मदन चांदे, त्याच्या जोडीला अक्षय चांदे. 18 चेंडू 38 धावांची गरज आहे. दोन भावांची जोडी सलामीची जर आपण पाहिलं तर थोरला अलीगडला, जर आपण पाहिलं तर पलीकडचा धाकटा पलीकडचा. या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी एक दोन भावांची जोडी या ठिकाणी चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळणार, त्यात काही मात्र शंका नाही. आणि तुम्ही रोहित जी म्हटल्याप्रमाणे गणरायाचं आगमन थोड्या दिवसात होणार, त्यात काही मात्र शंका नाही आहे. परंतु गणरायाच्या आगमनाच्या आधी जर आपण पाहिलं तर मृग नक्षत्र येणार आणि आपल्या मृग नक्षत्रामध्ये काय होतं तर आपल्या देवदेवतांना आपल्या राखणा दिल्या जातात. अखिल ते देखील चाकणं देखील चाकण्याजोगं असतं आणि कोकणी माणसाचं जर पाहिलं तर आवडता पदार्थ मटण वडे हा खाण्यासाठी प्रत्येक उत्सुकता असतो. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा तमाम 15 गाव क्रिकेट प्रेमींना, 15 गावच्या क्रिकेट खेळाडूंना या ठिकाणी नतमस्तक होतो, देवदेवतांच्या चरणी नतमस्तक होतो, आई कालिका मातेच्या चरणी नतमस्तक होतो आणि या सामन्याला सुरुवात करतोय. पहिला चेंडू बघा, जर आपण पाहिलं तर डाव्या एशीच्या खूपच उजव्या एशीच्या खूपच वाटचा चेंडू पंच 2 हात मांतर करतायत. दावली अबांतर दाव्याने संघाच्या नवसकेच्या श्री गणेशा झालाय आणि त्याला आपण पाहिलं तर सुरुवात झाली आहे. पण देखील चांगला होणार, त्याच गाडी मात्र शंका नाहीये मित्रांनो. या ठिकाणी पाहिलं तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील अर्थात 15 गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत स्पर्धेतील ही शेवटची स्पर्धा. त्यानंतर 17 मे रोजी लेजंड ट्रॉफी आपल्या 15 गावच्या लेजंड खेळाडूंसाठी असणार आहे. सुरेख चेंडू आहे, यस या ठिकाणी उडवलाय, चेंडू मात्र भिरकावून दिलाय. या ठिकाणी मदनने देखील सांगितलं की वाकड्या तिकड्या पाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारे षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. परंतु गोलंदाज जर आपण पाहिलं तर साहिल देखील काही कमी नसून मित्रांनो, साहिलला इथून पुढे बदलच्या स्वरूपात पुढे जमायचा बदलसाठी काही षटकार बी लागणार, परंतु ते अकल जाईल का? कारण जर आपण पाहिलं तर उत्तम फलंदाजी करत असताना बलाढ्य फलंदाजी केली आहे, त्यात काही मात्र शंका नाही. जिंकण्यासाठी गरज मोठे असणार आहे. सुरेख चेंडू आहे, खोलवर टप्पाचा चेंडू. क्रिकेट क्षेत्रातील गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र जे वापरले जातं या ठिकाणी जर अजून पाहिजे ना तर एक फेरी अशा प्रकारची त्याच आता मात्र धाकटा स्ट्राईक एंडला येतोय. बघितला तर 9 नंबर
पाहिलं तर 12 ते 12:30 सरासरी आपण पाहिलं तर काल मदन चिपळूणमध्ये खेळत होता आमदार चषक या ठिकाणी एक धाव मात्र आली आहे बघा. एक धाव येणं गरजेचं आहे. गट संख्या धाव फलकावर जर पाहिली तर धाव फलकावरती धावा येऊन पोहोचतात 16 धावा धाव फलकावरती येताना पाहतोय बघा मित्रांनो. जर आपण पाहिलं तर याची रेही याचा डोळा आणि श्री कालिका माता चषकचा डे नाईटचा इथे रंगलाई सोहळा आणि त्या सोहळ्याचे साक्षीदार आज तुम्ही आम्ही मैदानाच्या आजूबाजूला असणारी प्रेक्षकांची तोबा गर्दी आणि प्रेक्षकांनी जर आपण पाहिलं तर 1 ते 1.5 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा तब्बल लाईव्ह आपण बघताना आपण पाहिल्यात बघा मित्रांनो. आपण जर पाहिलं तर ओम साई MTC या चॅनेलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या, कारण खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा उच्चांक काढायला सुरुवात झाली. या ठिकाणी सूर्यकिरण टाकल्या चेंडू कार्पेटसाने खेळून काढलाय. अनिकेत चेंडू वरती वेगानं दाबत आला. नफी तुली नफी तुली नफी तुली नको नको नाही नाही म्हणत बघा मित्रांनो. जर आपण पाहिलं ना तर आयुष्याची दारे सगळी संकटाने वेढली असतील तर एक नशीब नावाची किल्ली येते आणि तो दरवाजा ओपन करते ना ते कुठेतरी अक्षयच्या वाट्याला आलंय. काय सांगाल रोहितजी? सर बघा आपण जवळ जवळ मी तरी इथे बोलत होतो की आता अक्षय बॅट आपटून मात्र मैदानाच्या बाहेर जाणार, परंतु काय नशिबाने साथ दिले. इथे पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला थोडासा बॉल पकडण्यामध्ये बॉल रिसीव्ह करण्यामध्ये थोडासा लेट झाला साहिल आणि एक जीवदान देखील मिळतंय. हे जीवदान मात्र कुठेतरी उपयोगी ठरताना दिसेल मुसाड टीमला. एक पहिलं षटक झाल्यानंतर धावसंख्या आली फलकावरती. धावसंख्या रोहित बाळा धावसंख्या 17 धावसंख्या तब्बल 17 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये जोडल्या आहेत. एकदा चेक करा 18 मिळतात. आताचे 2 आहेत का? एकच आहे. एकदा रिचेक करा. फक्त 2 षटकार आहेत आणि त्यामध्ये एक वाईड देखील होता, तर अकॉर्डिंगली 2 वाईड होते. अकॉर्डिंगली तुम्ही काउंटिंग करा. धावसंख्या झालेल्या 18 आणि 18 म्हणजे 38 ची गरज आहे. अजूनही मला वाटतं 20 धावांची गरज आहे, म्हणजे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. आता मात्र सामना कुठेतरी पलटी झाल्याचं दिसतंय, परंतु ही मॅच अजूनही टाईट असणार यात काही शंका नाही. सेकंड ओव्हर घेऊन आलाय. इथे पाहिलं तर अथर्व संतोष युतेकर राईट आर्म वर विकेट मारा असेल. सिद्धेश नक्कीच या ठिकाणी बिट्टूच्या हातामध्ये चेंडू दिलाय. अर्थात जर पाहिलं तर रोहितजी 18 धावा झाल्यात. या 18 अंकाचा संघर्ष खूप मोठा असणार आहे होता. जर आपण पाहिलं तर ज्या खेळाडूला तब्बल 1 ट्रॉफी जिंकण्यासाठी जर 17 वर्ष वाट बघायला लागली आणि 18व्या वर्षी ट्रॉफी जिंकली असं जर्सी नंबर असणारे विराट कोहली सर, आपण पाहिलं तर IPL ची ट्रॉफी त्यांनी 18व्या वर्षी त्यांच्या संघाने जिंकली होती. जाऊया मैदानाच्या दिशेने. अथर्व टू अक्षय याचा माऱ्या. पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. आपण पंचांच्या भूमिकेत देखील पाहतोय या ठिकाणी स्वप्नील शिंदे सर आणि
तेजस सर अशी दोन नामवंत पंच मात्र या ठिकाणी आपली कामगिरी चोखपणे पार पाडतायत. बघा मित्रांनो, आता मात्र आयोजकांच्या चेहऱ्यावरती हळूहळू स्मित हास्य येताना आपल्याला पाहायला मिळतंय. अथर्व बघायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, पाहणं गरजेचं आहे. सुरेख चेंडू आहे, या ठिकाणी अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. अकुल आता मात्र जखडून ठेवण्यात मात्र यश आलंय. बघा या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी काय घडणार काय बिघडणार सांगता येणार नाहीये. कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी पराजय होणार आहे. परंतु मित्रांनो, या बदलापूर शहरातील जगन्नाथ क्रीडा संकुल या संकुलावरती या हिरव्यागार मैदानावरती खेळताना मात्र माझा 15 गाव फेडरेशन आणि माझ्या 15 गावातील सर्व खेळाडू विजयी होणार आहे. त्यात काही मात्र शंका नाही. 22 किलोची ट्रॉफी कोण घरात घेऊन जाणार. येणारे अवघे जर आपण पाहिलं ना 5 ते 10 मिनिटं आपल्याला सांगून जातील. रोहितजी नक्कीच एक पहिली 22 ची आहे आणि दुसरी 15 किलोची देखील आहे, ती देखील आपण बघूया. लेट्स सी नेक्स्ट बॉल. ओहो, इथे क्रॉस बॅटने मारण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर सरकला आणि पुन्हा एकदा बीट केलंय इथे अक्षयला, ते म्हणजेच बिट्टूने म्हणजेच अथर्वने. पहिला चेंडू वाईड, नंतर 2 चेंडू इथे निर्धाव देखील फेकलेत. काय गोलंदाजी केली जाते आहे. धावसंख्या फलकावरती आहे 19 वरती. पुढचा चेंडू राईट वरती विकेट मारा. 10-12 पावलांचा रनअप आहे. आता मात्र अफलातून या ठिकाणी जाग्यावरती स्तब्ध उभं देखील केलंय अक्षयला. 3 चेंडू या ठिकाणी डॉट पाहायला भेटत आहेत. 18 चेंडू मध्ये 3 चेंडू इथे बिट्टूचे डॉट केले जात आहेत. अप्रतिम कामगिरी अथर्वची आपल्या टीम साठी इथे पाहायला भेटते. असं वाटतंय हृदय देखील धडधड करतंय जिथं सांगतंय साखर किंवा मुसाळ चांदेवाडी, साखर मुसाळ चांदेवाडी. सूरज चेंडू आहे असा, या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे. सूरज मोरे चेंडू खाली आहे. या जेल मात्र या ठिकाणी सुटला गेलाय, धरणीला दान केला गेलाय. या ठिकाणी बघा ना मुन्ना ना, हे गलती दोबारा मत करना असं देखील अकुलने सांगितलं जात आहे. अकुला विचारल्या प्रश्नाची अकुला उत्तर देतो येईल का हे पाहणं देखील गरजेचं आहे. बघा मित्रांनो, मी सातत्याने पुन्हा एकदा सांगेन, ना मुन्ना ना, हे गलती मत करणार. या ठिकाणी आमचा मुन्ना आमच्याकडे थोडंफार बघत होता, परंतु आपल्या मुन्नासाठी नाही आहे, तर आमच्या मैदानामध्ये खेळत असणाऱ्या आमच्या या मुन्नांसाठी असणार आहे. मित्रांनो बघूया कशा प्रकारे या ठिकाणी योगदानाचा फायदा उचलता येणार का पाहणं देखील गरजेचं आहे. आता मात्र वदंतू अथर्व याचा मारा. मित्रांनो कॅच सुटी का मॅच सुटी 2 योगदान मिळाले. तर या ठिकाणी जर पाहिलं तर प्रेशर डिप्रेशन असणार मित्रांनो. आपण जर पाहिलं तर अथर्व याचा पुढील चेंडू बदन साडे बघा दाबार पळाचा डब आहे. बॅटची टॉपेज, यस यस यस, मदन याचा पकडून जेल. संपलाय मदनचा खेळ. मदनच्या खेळीचा मित्रांनो अंत. मदन शांत होऊन मैदानातून डगआउट मध्ये परततोय. कुठेतरी मुसाड चांदेवाडीचा डगआउट मात्र कुठेतरी शांत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र आमच्या रोहितींच्या चेहऱ्यावरती सुद्धा थोडंफार या ठिकाणी दुःख असेल, थोडंफार हास्य असेल, कारण एक मैत्रीपूर्ण असणारा संघ आहे तर एक घरचा संघ आहे. नाही नक्कीच सिद्धेची बघा असं काही नाही आहे, परंतु बघा दोन्ही टीम फेवरेट टीम देखील आहेत. मी सातत्याने सांगत आलोय, परंतु काय कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिला चेंडू थोडासा दिशाहीन वाईट बॉल गेला, त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी. इथे खरोखरच कौतुक करावी तेवढी कमी अथर्वची. काय चेंडू पाहायला भेटतायत. जर तो अक्षयचा झेल झाला असता तो ती देखील कॅच झाली असती, मदनचा देखील झेल झाला. म्हणजे ही ओव्हर जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर एकच धावेची ओव्हर आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच निर्णायक शतक असणार आहे. या सामन्याचं पारड बदलणारं हे शतक असणार आहे अथर्व याचं. सुरेख चेंडू यस, तो आलाय, त्यानं उडवलाय आणि ओम सुरवेरे देखील एक मोठा प्रहार केलाय. या ठिकाणी पाहायला गेलं तर ओम सुरवे कदाचित डग आउट मधून सेट होऊन आला होता की काय. शतक संपल्याची घोषणा
पंच तेजस सर खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे 26 धावा. अर्थात जर आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. बघा मला जाऊ द्याडा घरी. आता रन हवेत 12. कोणाला घरी जावं लागणार? घरी कोण जाणार नाही, खाली हात कोण जाणार नाही. इथून जाताना जर आपण पाहिलं तर कोणीतरी रोख रक्कम 50,000 रुपये, तर कोणी रोख रक्कम 25,000 रुपये, तर कोणी 10,000 रुपये. पण इथून पुढे खाली हात कोणाला जाता येणार नाहीये. 22 किलो वजनाची ट्रॉफी कोणाच्या हातामध्ये असणार, 15 किलो कोणाच्या हातात, 10 किलो कोणाच्या हातात, 5 किलो कोणाच्या हातात, हे पाहणं देखील गरजेचं आहे. मित्रांनो साऱ्यांच्या नजरा मात्र या क्षणामध्ये येऊन टेपल्यात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. गरज असेल 12 धावांची. 6 चेंडू 12 धावा. प्रति चेंडू मागे 2 धावेची गरज आहे. मैदानामध्ये जर आपण पाहिलं ना तर अक्कूची बॅट कुठेतरी आपल्याला बोलताना आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. परंतु त्यानंतर पाहिलं तर जीवदान मात्र 2 मिळाले. सौरभ पास्ते यस आपण या ठिकाणी स्टेजची संपर्क साधला. साई याचा पहिला चेंडू रिव्हर्स अटेम आहे मित्रांनो. सक्सेसफुल पॉवरफुल चेंडू झाला. सीमा रेखा गुल आलाय. अक्कू याच्या बॅट मधून षटकार आलाय. मित्रांनो बघा या ठिकाणी जर पाहिलं तर एक खराब चेंडू होता हा. जर आपण पाहिलं तर चेंडू मध्ये ताकद नव्हती. चेंडू मध्ये जो जोश हवा होता तो जोश आपल्याला काही पाहायला मिळाला नव्हता. परंतु येणारे चेंडू 5 आहेत. 5 चेंडू मध्ये देखील साईकडे ताकद आहे. मित्रांनो हा तोच साई आहे ज्यानं या स्पर्धेतील दिवा खर्डी मैदानावरती एक चांगल्या प्रकारची ओव्हर टाकली होती सीझन 2 मध्ये. हा साई आहे. तो काय करणार, कशा प्रकारे गोलंदाजी करणार, आणि सामोरे संघ तोच संघ होता मुसाड चांदेवाडी संघ. मित्र जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. कशा प्रकारे गोलंदाजी, कशा प्रकारे फलंदाजी होणार. चुका झाल्यात, चुकीची शिक्षा मात्र भोगावी लागणार. रोहितजी मॅच बॉल घ्यायचा. मॅच बॉल. पंच बॉल आलाय. नक्कीच बघा इथे चुकीचा जसं तुम्ही सांगितलं ना सिद्धेजी, या बॉलवरती मात्र काही ताकद काही पॉवर नव्हती. आणि जेव्हा बॅटिंग करताना आपण पाहिलं ना रिव्हर्स स्विचचा जो प्रयत्न आहे तो बऱ्याचदा अक्षय हा सक्सेसफुल ठरवतो. आणि इथे बॉल पाठवला आउट ऑफ द पार्क, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा भेटल्या आणि आता मात्र 5 मध्ये 6 ची गरज आहे. 5 चेंडू 6 धावेची गरज. सुरेख चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू फेकला जातोय. बघा 1 तेरी 1 मेरी. सामना मोठा अटीतटीचा होणार. त्यात काळी मात्र शंका नाहीये. झेल होणार, झेल पकडणार देखील. आता मात्र जोश में होश. साखर संघाला मात्र जोश करायचा आहे. या ठिकाणी जल्लोष देखील दोन्ही संघांना करावा लागणार आहे. मुसाड चांदेवाडी की साखर. पुन्हा एकदा रिव्हर्स चांगला अटेम्प्ट केलाय. या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर विवेक यांच्या मार्फत आपण पाहायला मिळते. बघा मित्रांनो जर आपण पाहिलं तर विवेक काही दिवसापूर्वी क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळत असताना जखमी झाला होता. परंतु त्या अवस्थेतून पुन्हा एकदा त्याच्यावरती शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हे क्रिकेटचा वेळ आहे मित्रांनो. मी नेहमी सांगत असतो की सोमवार पासून शुक्रवार पर्यंत ईदभर पोटाची कळगी भागवण्यासाठी आम्ही रातभर राबत असतो. परंतु शनिवार रविवार आल्यानंतर आमच्या गावाच्या नावासाठी भर उन्हामध्ये का होईना, भर रात्री का होईना, दिवसाची रात्र करून आम्ही आमच्या गावासाठी मैदानामध्ये खेळत असतो. आता मात्र कोणाचा जयजयकार होणार, साखर की मुसाड, हे पाहणं गरजेचं आहे. सुरेख चेंडू आहे. चेंडू हवाई फायर आहे. यस या ठिकाणी येतोय विजयी फटका. मित्रांनो श्री कालिका माता चषक पाली उपालेवाडी 2026 पर्व 5व्या पर्वाचा विजेता संघ. मित्रांनो 22 किलो ट्रॉफीच्या वजनाचा संघ जर आपण पाहिला तर मुसाड चांदेवाडी संघ. या